एका लग्नाची दुसरी गोष्ट. गुड मॉर्निंग बाबा. हा गुड मॉर्निंग. राधा काय झालं ग? अशी सैरभैर का झालीस? बाबा घनश्याम दिसला तर कुठे? सकाळपासून दिसलाच नाहीये मला. घनश्याम पहाटेच कुठतरी गेलेला आहे. मी त्याला विचारलं पण त्याने काही धड उत्तर दिलेलं नाहीये. हा प्रश्न चुकीचा आहे मुळात, पण बाय एनी चान्स जॉगिंगला वगैरे गेलाय का तो? तुला तर सांगतो, तू इथं नसताना म्हणजे तुझ्या आठवणीमुळे असेल, जॉगिंगला नव्हता जात पण पहाटे चालायला जात होता. पण आता तसा नाही गेलेला. स्वतःत हरवल्यासारखा वाटत होता. 4दा हाक मारायला लागली मला. त्या मुलाच्या डोक्यात पुन्हा अमेरिकेचं भूत शिरलं का काय कळत नाही. तू काल इथं आलीस तर त्याने तुला जाताना सांगून द्यायला हवं होतं ना. अहो नाही, मी झोपलेले असते ना, झोपमोड होऊ नये म्हणून उठवत नाही तो मला कधी कधी. असेल इकडेच कुठेतरी गेला असेल बाबा. असेल काम असेल काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. मी फ्रेश होऊन येते, मग कॉफी घेऊ आपण. घनश्याम, आपल्यामध्ये एक अनवॉन्टेड ओढ निर्माण झाली म्हणून तू मला तुझ्यापासून आणि आपल्या घरापासून लांब ठेवलंस. मग अचानक तू मला म्हणालास की आता तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ह्यावर विश्वास ठेवून मी ते पचवते न पचवते तोच हे तुझं रोमॅन्टिक जेस्चर. याचा अर्थ मी काय समजायचा घनश्याम? घनश्याम, मला बरं वाटावं म्हणून किंवा माझी कीवाली म्हणून किंवा मला चांगलं वाटावं म्हणून तू माझ्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. प्लीज. हॅलो. ए हाय डूड. कोण बोलताय? अरे मी अबीर बोलतोय. आय एम सो सॉरी. माझ्या लक्षातच नाही आलं की तुझ्याकडे माझा नंबर नसेल. आपली इतकी ओळख नाहीये ना की आपण एकमेकांचे नंबर स्टोर करून ठेवावे, नाही का? राईट राईट राईट. म्हणजे माझी तुझी डायरेक्ट ओळख नसली ना घनश्याम, तर इनडायरेक्टली आहे. राधामुळे. शी इज व्हेरी क्लोज टू मी. म्हणजे ती तुझ्याबद्दल खूप बोलत असते आणि राधा तुझ्याच बद्दल बोलत असते. काही काम होतं का तुझं? मी का केला होता? हा ऍक्च्युली त्याचं काय आहे, मी ना एक छोटीशी पार्टी देतोय. पार्टी म्हणजे आपल्या माणसांचीच. आणि त्याचं स्पेशल अट्रॅक्शन आहे माझ्या हातचं इटालियन क्युझिन. आणि मला राधाने सांगितलं स्पेशली की तू खूप खवय्या माणूस आहेस. सो आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. तू आणि राधा येत आहे. नाही, मला नाही जमणार. मला आज खूप काम आहेत अभि. खूप कमिटमेंट्स घेऊन ठेवल्यात मी, त्यामुळे मला जमणार नाही. बाकी राधाचं तू राधाला विचार, बोल तिच्याशी. आय डोंट नो. ओके, परफेक्टली ऑल राईट. अरे पण घनश्याम, राधा तर म्हणाली की ती येते. तुझं बोलणं झालंय का राधाशी? Then it's absolutely all right. Please carry on. Enjoy yourself. ओके, नो प्रॉब्लेम. बाय बाय. विल मिस यू हा घनश्याम. आलास नसतं बरं झालं असतं. ओके ओके, नो प्रॉब्लेम. टेक केअर. बाय 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 बाय. सॉरी घनश्याम. आई, घनश्याम कुठे गेले काही सांगून गेलाय का? नाही ग, तुला बोलला नाही वाटतं हा मुलगा काही? नाही ना, कुठेतरी गेला असेल, कामाला गेला असेल. काय करताय तुम्ही? अगं काही नाही, पावसाळा आला ना, सगळ्यांच्या या छत्र्या आणि हे रेनकोट सगळं मायावर टाकलं होतं ना, जरा बघून ठेवते. मला हे काम कधीच करायला लागत नाही. मी कारण छत्र्या हरवते ना माझ्या दरवर्षी. तू मी रेकॉर्ड केले ऑलमोस्ट छत्र्या हरवण्याचं. अगं मागच्या वर्षी मी 3 छत्र्या हरवल्या आहे. राधा, पप्पा खूप बोलतात मला. मी एक छत्री टॅक्सीत हरवली, एक थिएटर मध्ये आणि एक सिंहगडावर गेले तिकडे हरवली होती. आश्चर्यच आहे. हो.
घना मात्र याच्या अगदी उलट आहे हा. गेली 2 वर्ष एकच छत्री वापरतोय तो. हो कारण छत्री घरातच असते ना, तो भिजत जातो बाहेर. कसं असतं बघ, नवरा बायको एकमेकांना अगदी पूरक असतात. तू एवढी व्यवस्थित आणि टापटिपीची, आमचा घना असा. पण असंच असावं ना संसारामध्ये. एक धडपडला की दुसऱ्याने सावरायचं. अरे देवा. काय ग, काय झालं? हो तो अबीर आलाय ना पप्पांकडे. हा. त्यांनी एक पार्टी ठरवली आज घरी आणि तो मला आणि घनश्यामला बोलवतोय. मग काय, जा की. हा पण नाही म्हणजे कालच आले ना मी घरी, मग आज परत तिकडे जेवायला जायचंय. अगं काय त्यात काय एवढं. कसा आहे ग तो मुलगा? तो काय बरा आहे, ठीक आहे. मी आधी खूप आगाऊ वाटला होता मला, हा. पण काय आहे की तो घरी आल्यापासून पप्पांना जरा आधार वाटतो, त्यामुळे ठीक आहे. हा. हो का? हा म्हणजे हे सुद्धा मला म्हणाले की तसं चांगला वाटतोय तो मुलगा. माझं काही बोलणं झालं नाही ना ग तसं त्याच्याशी, त्यामुळे तू असं कर ना, तू घनश्यामशी बोल आणि मग तुम्ही दोघं मिळून काय ते ठरवा. हो तेच बघते, कुठे गेलाय आधी हा मुलगा बघते. आला. हा समय बोल. हा घना, अरे तुझ्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड ब्रेकिंग न्यूज आहे. भुसण्याची नवीन पालींवरची सिरीज ना, मला आलाय त्यातला लेटेस्ट जोक. पालीला जा म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, गोपाल, राईट? घना 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 घना, अरे आयुष्यात कधीतरी सिरियस हो. सम्या तू सिरियसली सांगतोयस? घना घना सांगू का ब्रेकिंग न्यूज? बर सांग. हा हे बघ ना, एका फॉरेन कंपनीत ओपनिंग आहे. माझ्या मित्राचा जवळचा भाऊ आहे, जवळच्या मित्राचा एक भाऊ आहे, तो तिथे HR मॅनेजर आहे. कुठे आहे? फॉरेन कंपनीत. अरे सम्या गधड्या, ओपनिंग कुठे आहे? हा न्यूयॉर्कला. व्हॉट? ए सम्या, दिस इज ब्रिलियंट न्यूज. ही अत्यंत उत्तम बातमी आहे. तुला सांगतो सम्या, हे जर वर्कआउट झालं ना, म्हणजे हे वर्कआउट होईलच, आणि हे वर्कआउट झालं ना की मी निघून जाणार सम्या. मी अमेरिकेला निघून जाणार. माझा पेशन्स संपलाय. मी निघून जाणार. आय विल जस्ट फ्लाय. सुपर. एक मिनिट घना घना घना, इतक्यात कुणालाही काही सांगू नकोस, कारण कसं आहे, जोपर्यंत काही कन्फर्म होत नाही ना तोपर्यंत कुणालाही न सांगितलंच बरं. काय? नाही 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 बोलणार. युअर राईट, युअर राईट. ते म्हणतात ना, दूध का जला छास फूक के पिता है. हो, मी कोणाला नाही बोलणार. आणि असे घरात आत्ता काही बोललं ना सम्या तर पुन्हा ड्रामा सुरू होईल. मी नाही बोलणार, नाही बोलणार. हे बघ घना, पाहिजे असेल तर तू राधा वहिनींना सांग. हो हो, मी 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 मी- रा- रा- राधाला मी सांगतो. राधाला सांगतो. या, थँक्स सम्या. थँक्स बाय. ओके. नाही नाही, यावेळेस राधाला पण नाही सांगणार. यावेळेस मेक इट और ब्रेक इट. वल्ली, ए वल्ली, वल्ली अगं, सुप्रिया, वल्ली कुठे आहे? सुप्रिया. अरे देवा, तिला माऊ म्हणल्याशिवाय ऐकूच येत नाही का हल्ली? सुप्रिया. चहा हवाय का? हो चहा हवाय मला, पण तू कामात असलीस तर वल्लीला सांग ना. कुठे ती? हो चालेल. काय चालेल? काय ते चहात साखर नको असं म्हणालात ना? हो का, असं म्हटलं का मी? नाही का? अरे देवा. ए सुप्रिया, काय 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 झालंय? काय झालंय? काय केलंय दिघ्याने? मग कुठे आणि किती पैसे हरलाय? तो कुठल्या बाबूच्या अड्ड्यावर गेला होता का? काय? नाही नाही नाही, म्हणजे खरं तर मला ना कुणाशी तरी बोलायचंच होतं. हे खूप महत्वाचं आहे. मी तुमच्याशी बोलते. संकट मोठे मला कळलंय. मी मनाची तयारी केली. बोल तू. तो अमेरिकेला निघतोय. कोण? दिघ्या? त्याला एअरपोर्ट मधून परत पाठवतील.
अहो हे का जातील अमेरिकेला? मग कोण? घना अमेरिकेला जायच्या तयारीत आहे. हो, हे अमेरिकेचं खूळ अजूनही त्याच्या डोक्यातून गेलेलं नाहीये. आणि यावेळी तर हे प्रकरण इतकं गुप्त आहे ना भाऊजी, की त्याने खुद्द राधाला सुद्धा याचा पत्ता लागू दिलेला नाहीये. म्हणजे पण हे तुला कसं कळलं? मी घनाचं फोनवरचं बोलणं चुकून ऐकलं भाऊजी. आणि यावेळी ना राधा सुद्धा बिचारी अंधारात आहे हो. अरे बापरे, हे खरंच गंभीर प्रकरण आहे. काय करायचं मग? आपण माईंना सांगूया का? गेल्या वेळी आपण हे सगळं प्रकरण त्यांच्यापासून लपवून ठेवलं आणि काय झालं तुम्हाला माहितीये. करेक्ट आहे. माईच यातून काहीतरी मार्ग काढेल. हा, जा मग सांगा. पण मी नाही तर मग कोण? सांगतो. मी वल्लीला सांगतो. वल्ली देवकी वहिनीला सांगेल, वहिनी दादाला सांगेल, मग दादा दिग्याला सांगेल आणि दिग्या माईला जाऊन सांगेल, किंवा सगळे मिळून आपण माईशी बोलू. पोचला घना अमेरिकेला? नाही ग, नाही पोचेल. हे एवढं सगळं होईपर्यंत पोचेल. असं काय करताय भाऊजी? लिसन, तुम्ही बोला ना माईंशी. अगं पण मी लिसन भाऊजी, हे बघा, हाताबाहेर गेलेली परिस्थिती केवळ तुमच्या हस्तक्षेपामुळे आटोक्यात आली. हे जेव्हा वल्लीला कळेल ना, हो तेव्हा तिच्या नजरेत तुमची वट काय वाढेल माहितीये? हो, म्हणजे हो मग काय विषाद आहे ती तुम्हाला तुमच्या केसांवरून बोलेल. लगेच जाताय मग? हा, कुठे गेला होतास तू घनश्याम पहाटे पहाटे? घनश्याम, कुठे गेला होतास तू? का? का 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 म्हणजे काय? मला कळायला नको का? मी उठले तेव्हा तू नव्हतास रूम मध्ये. मला मला काळजी वाटली तुझी. का? मला कुठे माहिती असतं तुझ्याबद्दल सगळं. अर्थात माझी तशी अपेक्षाही नाही. एकमेकांच्या आयुष्यात इंटरफिअर करायचं नाही असं ठरलंय, नाही का आपलं? ओके, तुला असे प्रश्न विचारणं म्हणजे इंटरफिअर करणं असेल तर यापुढे मी असं काही नाही विचारणार तुला. ओके. आपल्याला वाटत नसलं तरी लोकांच्या दृष्टीने आपण नवरा बायको आहोत. ते आपल्याला एकत्र कन्सिडर करतात. त्या अबीरचा फोन आला होता का तुला? त्याने जेवायला बोलवलंय आपल्याला. काय करायचं, जायचंय का? ठीक आहे, मग मी कळवून टाकते त्याला. तुझं ऑलरेडी ठरलंय ना जायचंय म्हणून. आता मला विचारायची गरज काय? घनश्याम, मी काल जे बोलले ते बरोबरच आहे. ते तुझं म्हणणं बरोबरच आहे. चूक माझी आहे, मला कळायला हवं. जर पाश तोडायचेच असतील तर त्याची सुरुवात आत्ताच केलेली बरी, नाही का? म्हणजे मी आपल्या घरच्यांशी असलेले संबंध आता तोडायचे असं म्हणतोस तू? तो तुझा प्रश्न आहे. कोणाशी संबंध ठेवायचे, कोणाशी नाही ठेवायचे, कोणाशी नवीन नाती जोडायची, हे तू ठरवायचंस राधा. तू आता जे सगळं बोललायस ते मी लक्षात ठेवीन सगळं. गुड, यू मस्ट.
माई, आपला घना अमेरिकेला परत चाललाय. तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता आणि सुप्रियाने ते ऐकलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. माई, मला ना तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. हे माई, अगं सगळ्या घरादारावर संकट आले, तू गाणी कसली ऐकतेस? काढते पहिला. बरं बोल, काय बोलायचंय ते पटपट बोल. माई म्हणजे तू ना अशी एकदम धीर सोडू नकोस. हा, घाबरून जाऊ नकोस अजिबात. काय होतं ना की कधी कधी आपल्या अंदाज चुकतात ना. म्हणजे बघ ना आता की पाऊस पडत नाही, हो, मग शेती होत नाही ना. आता शेती झाली नाही की मग महागाई वाढते. मग महागाई वाढली की धंदे बंद पडतात ना, हो की नाही. मग काय होतं ना की माणूस ना तो असा जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या मागे लागतो. मग तो घरातल्या माणसांचा पण विचार करणं सोडून देतो, हो की नाही. आणि मग त्यामुळे काय होतं ना की सगळ्या घरातल्या माणसांचे त्या माणसाविषयीचे अंदाज सगळे चुकायला लागतात ना. म्हणजे एक अरे वल्लभा, काय बोलतोयस तू? कधी मुद्द्यावर येऊन बोलणार नाहीस. पावसा पाण्याच्या आणि महागाईच्या गप्पा ऐकायला मी इथे बसलेली नाही. मला जुनी गाणी ऐकायची आहेत, लता मंगेशकर आणि रफीची. हो. ये माई, अगं भूतकाळात रमणं सोडून दे, वर्तमान काळात बघ जरा. मुद्द्याचं बोल. माई, आपला घना अमेरिकेला परत चाललाय. तो कुणाशी तरी फोनवर बोलत होता आणि सुप्रियाने ते ऐकलं. बरं मग? बरं मग? हे माई, अगं तू इतक्या शांतपणे कशी काय रिॲक्ट होतेस? अगं त्याला थांबवायला नको का? आपण कोण थांबवणार आहे? पंख पसरलेल्या पाखराला आभाळात भरारी मारावीशी वाटतेच. किती दिवस झाडावर बसून राहणार रे ते पाखरू? माई अगं पण तू निघ आता. आपल्या हातात आता काही उरलं नाही बाबा. जा. पंख होती तो उड आती रे, रसिया ओ बालमा. पंख होती तो उड आती रे, रसिया ओ बालमा. आम्ही असं ठरवलंय की आता तू आणि राधा बहिणोडी जिथे एकत्र जाल ना, तिथंच आम्ही तुमच्या बरोबर एकत्र येऊ. हो. मस्त. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. ये दमलेशील नाही थोडीशी? काय झाली पार्टीची तयारी? ऑफकोर्स. मग जो दिवस तुझ्या जन्माला कारणीभूत ठरला तो उगवला अखेर. येस. आणि आज मी खास लेबनीज फूड केलंय. वाव. आय नो यू लव्ह इट. जमाई बापू दिसत नाहीयेत, एकटी झालीस? मी पाणी आणू तुझ्यासाठी? प्लीज प्लीज. गप्पो, जमाई बापू कुठे आहेत? काम आहे त्याला. नक्की? नक्की म्हणजे काय? मी काय खोटं बोलतेय का? त्याला फोन करून विचार ना का नाही आला ते. एवढं काही करायला नकोय. मी सहज विचारलं तुला. तो आला नाही म्हणून काही मी एन्जॉय करू शकत नाही का आत्ती? तो करतो ना पार्ट्या मित्रांबरोबर. तो घरी बसून ऑर्डरी सोडतो ना, हे द्या ते द्या. मग मी हो हो हो. एवढं काय झालं चिडायला? गप्पो, काही प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम बिलकुल झाला नाही. गप्पो, ही काही मुलगी. माझ्या नवीन पुस्तकाचा वास किती छान येतोय. शी, पेट्रोल सारखा वास येतोय त्याचा. मला आवडतो. मग त्यातच डोकं खुपसून बस. मला तर खूप अभ्यास करायचा आहे. आणि हो, या वर्षी ना मला खूप अभ्यास पण आहे. मला पण. तुझा तर काय लिंबू टिंबू अभ्यास आहे ग. किती दिवस, किती रात्र, किती तास मी थांबू
जगाच्या या जंजाळात मी तर एक लिंबू टिंबू. हे कुताई तू नाहीयेस लिंबू टिंबू, ही अमी आहे लिंबू टिंबू. नाही नाही अरे, तुमच्यासाठी मी तुमची मोठी ताई वगैरे असेल रे, पण या जगाच्या दृष्टीने या पसाऱ्यात मी एक लिंबू टिंबू आहे ना फक्त. अरे बापरे, कुहू तुमचा अभ्यास घेते की काय? अरे मला मम्मा लिंबू टिंबू म्हणाला. हो म्हणालो, कारण तू लिंबू टिंबूच आहेस ना. मी नाहीये लिंबू टिंबू. ए तू लिंबू टिंबू आहेस. नाही. ए, आहेस. अच्छा, एक मिनिट, भांडू नका. तुम्ही दोघे लिंबू टिंबू नाही आहात. तुम्ही दोघे आता मोठे झालात. बघ यमी, तुझी तर हाईट पण माझ्यापेक्षा जास्त आहे, हो की नाही? कुहू तुझं काय? मी आहे लिंबू टिंबू. जगाच्या जंजाळात मी लिंबू टिंबू आहे ना दादा. बरोबर. पण मी काय ठरवलं माहितीये का, की आज मी सगळ्या लिंबू टिंबू लोकांना घेऊन आईस्क्रीम खायला जाणार. काय कुहू? मी लिंबू टिंबू आहे. माझी हाईट पण छोटी आहे. हे आत्ताच तर तू म्हणालीस ना की तू लिंबू टिंबू नाहीयेस. मग एकदमच कशी झाली तू लिंबू टिंबू? ए घना किती खोटं बोलली बघ. गप्पा बस. मी लिंबू टिंबू आहे. ए नाहीयेस लिंबू टिंबू. आहे. नाहीयेस. अच्छा अच्छा, ए यमी भांडू नको. बरं बरं, तुम्ही सगळे लिंबू टिंबू आहात, त्यामुळे आता आपण चौघेही आईस्क्रीम खायला जाऊया, चालेल? ये काय, आपण राधा वैनुडीला प्रॉमिस केले की आपण तिच्या बरोबर बाहेर जाणार आहोत. विसरलात का तुम्ही? सॉरी. तुम्ही काय प्रॉमिस केलं राधा वैनुडीला? तू राधा वैनुडीला हल्ली राधा वैनुडी असं म्हणतोस? मुद्दा काय आहे कुहू? हा सॉरी. तर आम्ही तिला प्रॉमिस केलं की आम्ही तिच्या बरोबर जाणार आहोत ना. म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर आईस्क्रीम खायला येणार नाही? नाही नाही नाही, म्हणजे आम्ही असं ठरवलंय की आता तू आणि राधा वैनुडी जिथे एकत्र जाणार तिथंच आम्ही तुमच्या बरोबर एकत्र येऊ. हो. मस्त मस्त. हे अभ्यासाचं आवरून घ्या. मी विचारतो राधाला की ती येते का आईस्क्रीम खायला. हा, आवर चल. काय झालं, माझं काही चुकलं का? तू काही चुकीचं वागलास का दादू? आई शपथ नाही गो. बेसिक लिंबू टिंबू. नका रे जीव लावू पोरांनो इतका राधावर. खूप त्रास होणार आहे आपल्याला सगळ्यांना नंतर. एका लग्नाची दुसरी गोष्ट.